माहेरी जा सुवासाची कर बरसात. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात. माहेरी जा सुवासाची कर बरसात. माझ्या काही अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी हे एक गाणं आहे. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. गाणं तर अप्रतिम आहेच, पण मला आकर्षित करते ती ही कविता. कवी कृ. ब. निकुंब यांनी लिहिलंय हे गाणं. स्वतः पुरुष असताना सुद्धा एका स्त्रीचं, एका माहेरवाशिणीचं मन त्यांनी यातून व्यक्त केलेलं आहे. एक तरुण मुलगी, नवीनच लग्न झालेली, आपलं माहेर सोडून सासरी गेली आणि आता तिला तिच्या माहेरची आठवण येतेय. तर ती वाऱ्यापाशी निरोप पाठवते आणि वाऱ्याला सांगते की तू जाऊन सांग असं असं. अप्रतिम कविता. गाणं तर हे मी अनेक वेळा ऐकलं आहे, ऐकते. पण त्या दिवशी मला यातली एक गंमत सापडली. प्रत्येक कवितेमध्ये त्या कवितेची काही सौंदर्य स्थळं असतात. जसं आपण एखाद्या कार्यक्रमाचं शो स्टॉपर, तसा त्या कवितेमध्ये एखादा विचार, एखादं वाक्य किंवा एखादा शब्द, तो शब्द सुद्धा इतका विलक्षण थॉट देऊन जाऊ शकतो. ही गंमत त्या दिवशी मला जाणवली बघा. म्हणजे याच्यामध्ये एक ओळ आहे. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात. पोर हा शब्द त्यांनी इतका परफेक्ट, इतका चपखल वापरलाय. कारण कोणाच्या कानात सांगायचंय तर आईच्या. तर आईसाठी तिची मुलगी नेहमी पोरच असते. म्हणजे बघा ना, आई असं म्हणताना आपण फार कमी ऐकतो ना, माझ्या मुलीने काय खाल्लं असेल, कशी असेल माझी मुलगी. नाही, ती नेहमी काय म्हणणार, या पोरीला ना जरा अक्कल नाहीये. किती सांगावं या पोरीला, काय करत असेल पोर. पोर माझी उपाशी असेल, काय खाल्लं असेल पोरीने. कायम पोर. इतका परफेक्ट शब्द. हा, तेच जर आणखी म्हणजे लेक हा शब्द सुद्धा ते वापरू शकले असते. जर बाबांना सांगायचं असतं तर कदाचित, कारण बाबांसाठी त्यांची मुलगी नेहमी राजकुमारी असते. मग तिथे आणि लेक हा शब्द सुद्धा तिथे अगदी परफेक्ट झाला असता. कारण त्याच मीटरमध्ये सुखी आहे लेक सांग होऊ शकला असता. पण नाही, कोणाला सांगायचंय तर आईला. आणि आई काय म्हणते, काय करत असेल माझी पोर, कशी असेल माझी पोर. आज मम्मी नसताना जेव्हा हे गाणं मी ऐकतेय, तेव्हा त्यातलं ते जे ती जी सल आहे ती जाणवते आहे. आणि ती पण असं म्हणायची, काय ह्या पोरीला ना काही अक्कल नाही. म्हणजे अजूनही या वयात सुद्धा. त्यामुळे या गाण्यातली ती गंमत मला आत्ता कदाचित त्याच्याकडे माझं लक्ष गेलं. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात. अशा वेळेस ना त्या कवींना खरोखर त्या कवींपुढे नतमस्तक व्हावंसं वाटतं की
इतकं निरीक्षण किंवा निरीक्षण म्हणण्यापेक्षा ते इतकं सहज आपसूक आलेलं आहे. मी खरोखरच एक छोटासा शब्द, पण किती अर्थ आणि किती विचार देऊन जातो आणि किती एक युरेका फीलिंग येतं. अरे, क्या बात है!